Hello and welcome in the class of our chemistry. In the last lecture we have seen the how spectral line are compressed by the rigid to non rigid rotator. म्हणजे रिजिडचं आपण नॉन रिजिड मध्ये जर कन्वर्जन केलं किंवा त्याला नॉन रिजिड ॲज कन्सिडर केलं तर लाईन ऑफ सेपरेशन मध्ये कसा डिफरन्स क्रिएट होतो, लाईन कशा कॉम्पॅक्ट होतात ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघू की लेटेस्ट कन्सिडर अ मोलिक्यूल. आता याच्यामध्ये सुद्धा मोलिक्यूल घ्यायचं आपल्याला विच इज जॉइंटेड बाय द बॉन्ड अँड मोलिक्यूल हॅव्हिंग द एलिमेंट ए अँड बी. ए अँड बी एलिमेंट असेल परंतु दे आर ऑफ आयसोटोप ऑफ इच अदर. याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं आपल्याला, ते आयसोटोप असतील एकमेकाचे. तर आयसोटोप काय असतात आपण काल त्याची डेफिनेशन बघितली. आयसोटोप इज अन ॲटम ऑफ सेम एलिमेंट विथ डिफरंट मास नंबर. म्हणजे हे ॲटम एकाच एलिमेंटचे असतील परंतु त्याचे मास नंबर हे डिफरंट असतील. फॉर एक्झाम्पल आता इथं दिलेलं आहे बघा, कार्बन आणि हा दुसरा कार्बन C12 आणि C13. these are the isotope of each other. मग आता ज्यावेळेस आपण आयसोटोपचं सबस्टिट्यूशन करतो, समजा आपल्याला काय करायचं, कार्बन मोनॉक्साईड दोन वेगळ्या प्रकारचे घ्यायचे विच हॅव्हिंग, इकडे बघा याच्यामध्ये खाली इथं दिलेले C12O चा एक घ्यायचा आणि C13O चा. ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड असतो, ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड असतो, परंतु हा कार्बन विच हॅव्हिंग ॲटॉमिक मास 12 अँड दिस कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक मास 13. मग आपल्याला काय करायचं, याचा स्पेक्टा स्टडी करायचा, मायक्रोवेव्ह रोटेशनल स्पेक्टा ऑफ C12O अँड मायक्रोवेव्ह रोटेशनल स्पेक्टा ऑफ C13O. इफ वी कंपेअर दिस टू स्पेक्टा देन वी ऑब्झर्व द सम डिफरन्स बिटवीन दिस टू स्पेक्टा. म्हणजे दोन स्पेक्टा जे असतील त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येईल. तर कसा डिफरन्स दिसून येईल, ज्यावेळेस आपण मास नंबर इन्क्रीज करतो त्यावेळेस म्हणजे C13O चा जो स्पेक्टा असेल त्याच्यामध्ये लाईन ऑफ सेपरेशन हे कमी असेल आणि याच्यामध्ये लाईन ऑफ सेपरेशन ॲज अ नॉर्मल असेल. म्हणजेच लाईन याच्यामध्ये कॉम्पॅक्ट झाल्या. तर ते कशामुळे कॉम्पॅक्ट झाले आपल्याला याच्यामध्ये आयसोटोपिक सबस्टिट्यूशन मध्ये बघायचे. आता हा एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, वारंवार एक्झाममध्ये येत राहतो. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ आयसोटोपिक सबस्टिट्यूशन ऑन रोटेशनल स्पेक्टा. त्यावेळेस आपण हे याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. आता बघा, व्हेन पर्टिक्युलर ॲटम इन अ मोलिक्यूल इज रिप्लेस्ड बाय आयसोटोप देन देअर इज अ नो ॲप्रिशिएबल चेंज. म्हणजे आपण जर एखादा आयसोटोप जर सबस्टिट्यूट केला तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर चेंज होत नाही, परंतु त्याच्यामध्ये बघा आता त्याच्यामध्ये काय काय चेंज होतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड रोटेशनल कॉन्स्टंट, हे दोन गोष्टी याच्यामध्ये चेंज होतात. परंतु किती प्रमाणात चेंज होतं याच्यामध्ये बघायचं. द मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज अँड रोटेशनल कॉन्स्टंट डिक्रीज. आता हे याच्यामध्ये की स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो इन्क्रीज होतो आणि त्याच्यामध्ये रोटेशनल कॉन्स्टंट जो असतो तो डिक्रीज होतो, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे दिलेलं आहे बी इज ग्रेटर दॅन बी डॅश. आता डॅश जिथं दाखवलेलं आहे तो आयसोटोप आहे कारण त्याला टॅगिंग केली आपण. दिस इज अ आयसोटोपिक रोटेशनल कॉन्स्टंट अँड दिस इज अ नॉर्मल रोटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे विदाउट आयसोटोप हा C12 चा असेल आणि हा C13 चा असेल. आणि आय सुद्धा दाखवत असताना ज्यावेळेस आय डॅश आपण दाखवलं तर आय डॅश C13 चा असेल आणि आय हा C12 चा असेल. मग वेअर बी डॅश इज अ रोटेशनल कॉन्स्टंट फॉर आयसोटोप C13. दिस चेंज विल बी रिफ्लेक्टेड इन द रोटेशनल एनर्जी लेवल अँड स्पेक्ट्रल लाईन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. जसं आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं की ज्यावेळेस आपण एखाद्या मोलिक्यूलमध्ये एखाद्या ॲटमचा आयसोटोप त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस काय होतं की स्पेक्ट्रल लाईनच्या ज्या लेवल असतात म्हणजे स्पेसिंग बिटवीन द लाईन त्याच्यामध्ये डिफरन्स क्रिएट होतो. म्हणजे लाईन थोड्या कॉम्पॅक्ट होतात. इकडे बघा या डायग्राममध्ये दाखवलेलंच आहे, लाईन थोड्या लोअरला आलेल्या आहे. हे राईट हँड साईड आपली आयसोटोपिक आहे आणि ही लेफ्ट हँड साईड जी असते ती आपली नॉर्मल. म्हणजे हा C12O कार्बन मोनॉक्साईड C12O चा स्पेक्ट्रम आहे हा आणि हा दी स्पेक्ट्रम आर C13O चा. हा डिफरन्स याच्यामध्ये लक्षात येतो आपल्याला. हे आपण हॉरिझॉन्टल लाईन असं खाली दाखवलेलं आहे. मग याच्यावरून
evident that there is a relative lowering of energy level with isotopic substitution and the spectrum of heavier species C13. आता याचा मास जास्त असल्यामुळे हा हेवियर झाला. shows a smaller separation between the line to B dash than that of higher to B. म्हणजेच ही जे लाईन ऑफ सेपरेशन असतं याच्यामधले हे स्पेसिंग बिटवीन द लाईन हे नॉर्मल एलिमेंटचे विदाउट सबस्टिट्यूशन ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करतो मास नंबर वाढतो याच्यामध्ये त्याच्यामुळे हे सेपरेशन काय होईल हे कमी होईल ॲज कम्पेअर टू दिस सेपरेशन. आता हा स्पेक्ट्रम कशासाठी यूज करायचा आयसोटोपिक सबस्टिट्यूशन आपण कशामुळे केलं की जे आपलं रोटेशनल स्पेक्ट्रा असतो किंवा रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी विच इज ऑब्झर्व इन द मायक्रोवेव्ह रिजन इज व्हेरी युजफुल टू डिटरमाइन द ॲटॉमिक मास प्रिसाइजली ऑफ ॲन एनी एलिमेंट. कुठल्याही एलिमेंटचा आपल्याला जर ॲटॉमिक मास आपल्याला प्रिसाइजली ॲक्युरेटली जर आपल्याला जर मेजर करायचं जर असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो रोटेशनल स्पेक्ट्रा आपण यूज करतो म्हणजे इन द मायक्रोवेव्ह रिजन. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल आता आपण काय करायचं दोन स्पेक्ट्रा आता जसे वर कम्पेअर केले तसे मॅथमॅटिकली खाली आपण त्याचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याला कम्पेअर करू. C12O आणि C13O वेअर ऑब्झर्व आता याच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला ऑब्झर्व झाल्या कुठंपर्यंत 3.8425 पर सेंटीमीटर आणि ही त्याच्या आयसोटोपची 3.67377 पर सेंटीमीटर. बघा याच्यामध्ये एकदम थोडाच फरक आहे पण फरक आहे 3.8 3.6 पर सेंटीमीटर म्हणजे लाईन थोडी कॉम्पॅक्ट झाली याच्यामध्ये. तर त्याचं आपल्याला कम्पॅरिझन कसं करायचं तर याच्यामध्ये त्याचा रोटेशनल कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ते काढायचं म्हणजे अकॉर्डिंग टू द श्रोडिंगर इक्वेशन हा जे रोटेशनल कॉन्स्टंट असतात दोन्ही त्याचे आपण कम्पॅरिझन केलं. हा C12O आणि हा C13 म्हणजे हा जनरल ॲटम आणि हा आपला आयसोटोपिक मग याची एनर्जी आपण कम्पेअर केलं म्हणजे याला डिवाइड केलं. ज्यावेळेस कम्पेअर करतो डिवाइड करतो त्यावेळेस हा भागिले उलट करून हा गुणिलेमध्ये जातो म्हणजे हा आपल्याला तसं न मानता मल्टिप्लाय म्हणून आपण असं लिहिलं म्हणजेच काय आय डॅश डिवायडेड बाय आय इज इक्वल टू म्यू डॅश डिवायडेड बाय म्यू झालं इथं. ॲज देअर इज अ नो चेंज इन अ बॉन्ड लेंथ. आता बॉन्ड लेंथमध्ये याच्यामध्ये काही जास्त चेंज झाला नाही कारण आपला रोटेशनल कॉन्स्टंट फक्त चेंज झाला मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला आणि रोटेशनल कॉन्स्टंट डिक्रीज झाला त्याच्यामुळं देअर इज अ नो चेंज इन बॉन्ड लेंथ. मग आता याचा आपण रेशो घेतला ह्या व्हॅल्यू आपल्याला याच्यावरून जे दिलेले त्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं रोटेशनल कॉन्स्टंटच्या त्याचा रेशो आला 1.046. बट वी नो दॅट रिड्यूस मास. आता रिड्यूस मास सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यासाठी कारण आपण मास रिलेटेड स्टडी करतोय त्याच्यामुळं म्यू डॅश डिवायडेड बाय म्यू M1 इंटू M2 डिवायडेड बाय M1 M2 हा हे कसे आयसोटोपचा आयसोटोप इंटू युअर नॉर्मल एलिमेंट त्याच्यामध्ये. आता ह्या व्हॅल्यू आपण हे आलेली व्हॅल्यू आपण ऑलरेडी ती काढली त्यानंतर ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्याच्या मास हे जे दिलेले वरती आपल्या कशाचं मास हे आयसोटोपचं आणि हे नॉर्मल कार्बनचं 12 आहे नॉर्मल कार्बनचं आणि हे आयसोटोपचं हे सबस्टिट्यूट केलं फक्त याच्यामध्ये आणि याला काय केलं आपण सॉल्व केलं. मग सॉल्व केल्यानंतर आपल्याला M1 मिळालं M1 13.007 म्हणजे M1 म्हणजे काय आपलं हे आयसोटोपचं मास. M1 इज द ॲटॉमिक वेट ऑफ कार्बन C13 आपल्याला मास मिळाला. मग अशा पद्धतीने आपण काय करतो की जो रोटेशनल स्पेक्ट्रा आहे तो यूज करतो कशासाठी टू डिटरमाइन द प्रिसाइज डिटर्मिनेशन ऑफ ॲटॉमिक वेट. प्रिसाइज आपल्याला ॲटॉमिक वेट जर डिटरमाइन करायचं असलं तर आपण हा मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रा यूज करतो. मग हे झालं त्याचं ॲप्लिकेशन ऑफ रोटेशनल स्पेक्ट्रा ऑर ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रोस्कोपी हे झालं आयसोटोपिक सबस्टिट्यूशन. अलग लक्षात. आता नेक्स्ट पार्ट याच्यामधला इथं आपलं हे कम्प्लीट झालं काय रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी कम्प्लीट झाली. आता ह्या चॅप्टर मधला आपण नेक्स्ट पार्ट बघू व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. you know that in rotational spectroscopy we have considered the bond is rigid. बॉन्ड आपण रिजिड कन्सिडर केला होता परंतु all the bond are not rigid or no any bond are perfectly rigid. There are some fundamental mode of vibration. म्हणजे याच्यामध्ये थोडेफार मोड असतात कशाची व्हायब्रेशनची. मीन्स युअर बॉन्ड आर सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हायब्रेशनचे काही त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतात म्हणजे
ॲज अ बॉन्ड इन अ मॉलिक्यूल इज इलास्टिक इन नेचर समवॉट, म्हणजे थोड्याफार प्रमाणात तो इलास्टिक असतो. द ॲटम इन अ मॉलिक्यूल डू नॉट रिमेन फिक्स रिलेटिव्हली पोझिशन बट दे व्हायब्रेट अबाउट इट्स मेन पोझिशन. त्याच्या मेन पोझिशनला ते काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात. अँड इट हॅव्हिंग सम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेट होत असल्यानंतर त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. द एनर्जी चेंजेस इन द व्हायब्रेशन ट्रान्झिशन आर larger than those in rotational changes, thus vibrational spectra appear in IR region. म्हणजे तो काय म्हणतो की जी आपली व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा असतो, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा इज अ मोर एनर्जेटिक दॅन रोटेशनल स्पेक्ट्रा. जसं आपण सुरुवातीला बघितलं तर बॉर्न ऑपरहिमर अप्रॉक्सिमेशन टोटल एनर्जी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि इलेक्ट्रॉनिक. त्याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन केलं होतं एनर्जी कशाची ग्रेटर असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी होती कशाची, आपली इलेक्ट्रॉनिकची, त्याच्यानंतर आपल्या व्हायब्रेशनलची, त्याच्यानंतर रोटेशनलची, त्याच्या अगोदर कशाची होती, ट्रान्झिशनची. म्हणजे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा ॲपियर इन मोर एनर्जेटिक रिजन दॅन द रोटेशनल स्पेक्ट्रा. म्हणजे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा आपल्याला कुठं ऑब्झर्व होईल, IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, कारण IRची एनर्जी जास्त असते. कारण तुमचा मोलिक्यूल रोटेट अराउंड इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी भोवती रोटेट करण्यासाठी कमी एनर्जी लागते. परंतु आता आपल्याला काय करायचं, त्याच बॉन्डला व्हायब्रेट करायचं. आता व्हायब्रेट केल्यानंतर काय होतं की बॉन्ड कन्सिडर ॲज अ स्प्रिंग सारखा आपल्याला बॉन्ड कन्सिडर करावा लागतो. जी स्प्रिंग असते आपली स्प्रिंगमध्ये काय होतं, स्ट्रेचिंग म्हणजे त्याचं आपण कॉम्प्रेशन करू शकतो, त्याला इलॉंगेट करू शकतो स्प्रिंगला. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये बॉन्डची लेंथ चेंज करायची. आता बॉन्डची लेंथ चेंज होत असताना डिस्टन्स बिटवीन टू ॲटम इज ऑल्सो चेंजेस अबाउट देअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सोबत त्याचं काय होईल, जे डिस्टन्स होईल कमी जास्त होईल ते समजा. याच्यामध्ये बॉन्ड इज कन्सिडर ॲज अ स्प्रिंग और स्ट्रिंग सारखं किंवा स्प्रिंग सारखं. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये थोडं डिस्टन्स कमी जास्त होईल. त्याच्यामुळं याचं जे ॲब्सॉर्प्शन असतं एका स्पेसिफिक रिजनमध्ये असतं. आता जे मोलिक्युल जो व्हायब्रेट होतो त्याचे वेगवेगळे मोड असतात. द मोलिक्युलर व्हायब्रेशन आर ऑफ टू टाईप, स्ट्रेचिंग अँड बेंडिंग. म्हणजे आपण याला स्ट्रेच वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आणि बेंडसुद्धा दोन वेगळ्या प्रकारे करू शकतो. मग व्हायब्रेशन मोड विच इज प्रोड्यूस डायपोल चेंज इज IR active and shows vibrational spectrum. For example, the different mode of vibration of carbon dioxide molecule are as shown in figure. तर आता तो काय म्हणतो माहिती आहे का, जसं आपण रोटेशनल स्पेक्ट्रामध्ये बघितलं होतं, रोटेशनल स्पेक्ट्रा जर तुमच्या मोलिक्यूलला दाखवायचा असेल तर युअर मोलिक्यूल मस्ट बी पोलर इन नेचर, मीन्स देअर शुड बी डायपोल फॉर्मेशन. म्हणजे आपण जसं बघितलं होतं रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तुमचा मोलिक्यूल पोलर पाहिजे, म्हणजे H+ आणि Cl- असे चार्ज त्याच्यामध्ये क्रिएट व्हायला पाहिजे. त्यावेळेस तो रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवल. ती होती आपली इसेन्शियल कंडिशन फॉर रोटेशनल स्पेक्ट्रा. कुठले मोलिक्यूल दाखवतो ते मग इन मायक्रोवेव्ह रिजनमध्ये दोज मोलिक्यूल विच हॅव्हिंग परमनंट डायपोल मुवमेंट आर शोन द मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रा. तसंच आता व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी बघायचं आपल्याला. तर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला काय करायचं, त्याचे व्हायब्रेशन बघायचे. तर मग याच्यामध्ये व्हायब्रेशनसुद्धा दोन प्रकारचे असतात, स्ट्रेचिंग आणि बेंडिंग. आता स्ट्रेचिंगमध्ये पण दोन प्रकार असतात. तर त्याच्यामधला जो प्रकार हा पोल सेपरेशन करेल किंवा पोल फॉर्मेशन करेल त्यावेळेसच तो ॲक्टिव्ह असेल. म्हणजे द डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन आर ऑब्झर्व इन your vibrational spectroscopy. Then vibration mode which produce a dipole change in IR is IR active. म्हणजे जो मोड त्याचा डायपोल चेंज करेल तोच IR ॲक्टिव्ह असेल. बाकी ऑल मोड्स आर व्हायब्रेशनली इनॲक्टिव्ह नेचर, इनॲक्टिव्ह असेल. म्हणजेच आता याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सुरुवातीचा असतो स्ट्रेचिंग मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं, आपला हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि हा एक मोलिक्यूल काय करायचं, आपल्याला स्ट्रेच करायचं. आता स्ट्रेच करणे म्हणजे याला ताणवणे. ताणल्यानंतर इकडे बघा आपण काय करू शकतो, दोन्ही साईडला सारखंच आपण त्याला स्ट्रेच करू शकतो. सारखं जर स्ट्रेच केलं तर ह्या ॲटमपासून ह्या ॲटमचं डिस्टन्स हे सेम असेल. समजा इथून 5 सेंटीमीटर, इथून 5 सेंटीमीटर झालं सारखं अंतर.
म्हणजे काय झालं सिमेट्रिक स्ट्रेचिंग. त्यानंतर ही नॉर्मल स्ट्रेचिंग. आता हा नॉर्मल मॉलिक्यूल होता, म्हणजे सुरुवातीला हा नॉर्मल होता, याला जर आपण स्ट्रेच केलं या साईडला समजा 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, तर हा तुमचा व्हायब्रेशनली इनॲक्टिव्ह असेल. जर आपण हे स्ट्रेचिंग आता खाली ह्या प्रकारे जर केलं, समजा याला 5 सेंटीमीटर स्ट्रेच केलं आणि याला 9 सेंटीमीटर स्ट्रेच केलं, त्यावेळेस याच्यामध्ये काय होईल की त्याच्यामध्ये डायपोल फॉर्मेशन होईल. म्हणजेच हे झालं काय सिमेट्रिकल स्ट्रेचिंग. यालाच आपण असिमेट्रिक करू शकतो, म्हणजे याला 7 सेंटीमीटर करायचं, याला 10 सेंटीमीटर करायचं, हे झालं असिमेट्रिक स्ट्रेचिंग. म्हणजे अशा प्रकारचं असिमेट्रिक स्ट्रेचिंग जर असेल तर ते व्हायब्रेशनली ॲक्टिव्ह असेल, आणि सिमेट्रिक स्ट्रेचिंग आर व्हायब्रेशनली इनॲक्टिव्ह इन नेचर. आता हे जे दाखवलेलं आहे हे सिमेट्रिक स्ट्रेचिंग, हे कॉम्प्रेस दाखवलेलं आहे, आणि हा नॉर्मल मॉलिक्यूल दाखवलेला आहे. म्हणजे हा नॉर्मल मॉलिक्यूल आपण सिलेक्ट केला, सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड CO2 घेतला, याला काय केलं, याच्यामध्ये जे बॉन्ड असतात सुरुवातीला स्ट्रेच करून दाखवले, ही सिमेट्रिक स्ट्रेचिंग, ही सिमेट्रिक स्ट्रेचिंग. त्यानंतर त्याच मॉलिक्यूलला याची लेंथ कमी करून कॉम्प्रेस करून दाखवलेलं आहे, हे म्हणजे हे काय झालं सिमेट्रिक स्ट्रेचिंग. आता याला आपण जसं एक्सप्लेन केलं तसं असिमेट्रिक कसं करता येईल बघा. असिमेट्रिक करत असताना इकडे बघा, हा कार्बन या फिक्स पोझिशनला ऑक्सिजन, आणि हा ऑक्सिजन याची आपल्याला लेंथ काय करायच्या, याच्या पोझिशन चेंज करायच्या. आता ही फर्स्ट असिमेट्रिक, इकडे बघा इथं 5 सेंटीमीटर घेतलं आणि इथं 12 सेंटीमीटर घेतलं, म्हणजे झालं असिमेट्रिक. म्हणजे हा मॉलिक्यूल व्हायब्रेशनली ॲक्टिव्हिटी दाखवलं, मीन्स दिस मॉलिक्यूल आर व्हायब्रेशनली ॲक्टिव्ह अँड दिस फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन आर ॲक्टिव्ह इन नेचर. त्यानंतर इकडे बघा हा दाखवलेला आहे, याच्यामध्ये काही डिस्टन्स दोन्हीचं सारखंच दिसतं, त्याच्यामुळे हा व्हायब्रेशनली इनॲक्टिव्ह असेल, हा व्हायब्रेशनली ॲक्टिव्ह असेल, कारण हे डिस्टन्स जास्त आहे वरचं आणि हे डिस्टन्स खालचं कमी आहे, त्याच्यामुळे हा दीज आर व्हायब्रेशनली ॲक्टिव्ह. याच्यामध्ये सुद्धा हे कमी जास्त दिसतं, तर हे म्हणजे ज्याच्यामध्ये असिमेट्रिक स्ट्रेचिंग होईल तो मॉलिक्यूल काय असेल, व्हायब्रेशनली ॲक्टिव्ह. आता हे झालं तुमचं काय झालं स्ट्रेचिंग. आता स्ट्रेचिंगचा आपल्याला स्पेक्ट्रा जर ऑब्झर्व केला तर आपण असा आपल्याला म्हणजे हे असा स्पेक्ट्रा मिळेल इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आता इकडे बघा आपण स्ट्रेचिंग परत एकदा याच्यामध्ये पाहू. आता ही स्ट्रेचिंग अँड बेंडिंग. आता स्ट्रेचिंग म्हणजे ही फिक्स पोझिशन, ह्या साईडला आपल्याला मॉलिक्यूल इकडे ओढायचा, इकडचा ह्या साईडला ओढायचा. मग ज्यावेळेस हे ओढणं जर सारखं जर असेल तर सारखीच लेंथ चेंज होईल 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, आणि युअर मॉलिक्यूल बिकम इनॲक्टिव्ह इन नेचर. परंतु ज्याला आपण ज्यावेळेस असिमेट्रिक स्ट्रेच करतो मग त्यावेळेस काय होतं, हे अंतर आणि हे अंतर यामधला डिफरन्स तयार होतो आणि तो ॲक्टिव्हिटी दाखवतो. जसं आता इथे ह्या मॉलिक्यूलमध्ये एकदम व्यवस्थित दाखवलं बघा, सिमेट्रिक स्ट्रेचिंग. आता हे कार्बन, हा ऑक्सिजन, तर आपण काय केलेलं, हा ऑक्सिजन इक्वल लेंथला आणि हा ऑक्सिजन इक्वल लेंथला काय केलेला आहे, स्ट्रेच केलेला आहे, त्याच्यामुळे हा इनॲक्टिव्ह असेल, मग याला म्हणायचं सिमेट्रिक मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये बघा क्लिअर दाखवलं एकदम, याला काय करायचं, ह्या ऑक्सिजनला जास्त स्ट्रेच करायचं, ह्या ऑक्सिजनला कमी स्ट्रेच करायचं, म्हणजेच हा झाला असिमेट्रिक मॉलिक्यूल. म्हणजे दिस असिमेट्रिक मॉलिक्यूल आर ॲक्टिव्ह आणि हा आर इनॲक्टिव्ह असेल, हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता एक झालं आपलं स्ट्रेचिंग. आता त्यानंतर बेंडिंग. आता बेंडिंग पण वेगळ्या प्रकारचे असते. जसं ह्या मॉलिक्यूलला आपण स्ट्रेच करत असताना इकडं ओढलं ते झालं स्ट्रेचिंग. आता मॉलिक्यूल बेंड कसा करायचा, इकडे बघा, हा सेंटर मॉलिक्यूल ह्या साईडला ओढायचा, दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ बेंडिंगची डायरेक्शन दाखवतो तो. याला इकडं ह्या साईडला बेंड करायचं, याला ह्या साईडला बेंड करायचं. आता याला ह्या साईडला हे म्हणजे बेंडिंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता बेंडिंग मोड. आता इनफ्लेन रॉकिंग म्हणजे हा झाला सिमेट्रिक मॉलिक्यूल, म्हणजे सारखीच केली याला. याच्यामध्ये इनफ्लेन सिझरिंग, बेंडिंग आणि सिझरिंग कात्रीसारखं कैचीसारखं दिसतो म्हणून त्याला सिझरिंग म्हटलं. आउट ऑफ प्लेन वॅगिंग, हे वॅगिंग नियर म्हणजे इकडं मागं पुढं झालेलं आहे. हा आउट ऑफ प्लेन ट्विस्टिंग म्हणजे हा मॉलिक्यूल तुमचा व्हायब्रेशनली काय असेल, ॲक्टिव्ह असेल. अँड ऑल आर इनॲक्टिव्ह इन नेचर. ही झाली त्याची वेगवेगळी मोड ऑफ व्हायब्रेशन ऑर बेसिकली ऑफ टू टाईप. कुठल्या प्रकारची, स्ट्रेचिंग मोड ऑफ व्हायब्रेशन अँड बेंडिंग मोड ऑफ व्हायब्रेशन. मग स्ट्रेचिंग आणि बेंडिंग दोन्ही सुद्धा असिमेट्रिक जर असेल तर युअर मॉलिक्यूल must be polar in nature unless your molecule does not show any activity in the IR spectrum. आता इथं बघा बेंडिंग, इथं पण परत दाखवलेली ही बेंडिंग ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे हा मॉलिक्यूल नॉर्मल होता, याला बेंड करायचा आपल्याला. हे बेंड वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो, असं बेंड करू शकतो, सिमेट्रिक असं करू शकतो,
असं करू शकतो किंवा असं करू शकतो. हे बेंडिंग मोडचा बेंडिंग व्हायब्रेशनचा स्पेक्ट्रा. म्हणजे IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एकच लक्षात ठेवायचं की IR स्पेक्ट्रोस्कोपी और IR स्पेक्ट्रम कुठला मॉलिक्यूल दाखवल, ज्या मॉलिक्यूलमध्ये असिमेट्रिक स्ट्रेचिंग आणि असिमेट्रिक बेंडिंग असेल तोच मॉलिक्यूल. म्हणजे पोलर सेपरेशन जर होत असेल म्हणजे कुठल्या स्पेक्ट्रोस्कोपीचं एकच प्रिन्सिपल असतं की त्याच्यामध्ये युअर मॉलिक्यूल मस्ट बी पोलर इन नेचर. पोलर जर असेल तर तो ॲक्टिव्हिटी दाखवतो. आता बघा इथं एक्सप्लेनेशन परत ते केलेले. ड्युरिंग द सिमेट्रिक स्ट्रेचिंग द मॉलिक्यूल इज अल्टरनेटिव्हली स्ट्रेच अँड कॉम्प्रेस, सो द बोथ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड चेंजेस सायमल्टेनियसली अँड डायपोल मोमेंट रिमेन 0. दोन्ही सारख्या साईडला ओढल्या गेल्यामुळं काय होतं, दोन्ही इक्वल डिस्टन्सला आपण ज्यावेळेस त्याला स्ट्रेच करतो किंवा कॉम्प्रेस करतो त्यावेळेस डिस्टन्स तेच राहतं, त्याच्यामुळे डायपोल मोमेंट 0 होते. मीन्स दिस mode of vibration is fundamentally vibrationally inactive. However, during the asymmetric stretching, one bond is a stretch and other is a compress. मग एक स्ट्रेच केला एक कॉम्प्रेस केला व्हाईस वर्सा, म्हणजे इकडचा केला किंवा इकडचा केला त्यावेळेस काय होईल, पिरियडिक चेंज इन डायपोल मुवमेंट अँड व्हायब्रेशनली IR ॲक्टिव्ह. म्हणजे तो ॲक्टिव्हिटी दाखवेल. म्हणजे असिमेट्रिक ॲक्टिव्हिटी दाखवतो, सिमेट्रिक ॲक्टिव्हिटी दाखवत नाही. आता हे IR कशासाठी यूज करतो आपण, IR इज यूज इन अ डिफरंट प्रॉब्लेम. आता जे आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, जर एखादा कंपाऊंड आपल्याला ॲनालिसिस करायचं त्याच्यात जर आपल्याला बॉन्ड लेंथ चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं समजा चेंज झालेले किंवा काय जे असेल ते, तर त्याच्यासाठी आपण फंडामेंटल आपली व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी यूज करतो. This method can solve many problems in organic chemistry and coordination chemistry and all other chemistry like analytical drugs chemistry, physical chemistry. सगळ्या केमिस्ट्रीमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण याला जनरली यूज करतो. आता जसं आपण रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये बॉन्ड इज कन्सिडर ॲज अ रिजिड रोटेटर, म्हणजे रिजिड रोटेटर मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला होता. आपण तिथे काय कन्सिडर केलं होतं, लेटेस्ट कन्सिडर अ मॉलिक्यूल A and V विच इज जॉईंटेड बाय द रिजिड बार, म्हणजे एका बॉन्डनं त्याला कनेक्ट केलं होतं. अँड द बॉन्ड लेंथ इज अ फिक्स. बॉन्ड लेंथ त्याच्यामध्ये काय होती, फिक्स होती. A आणि Bचं डिस्टन्स चेंज होणार नाही. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण कन्सिडर केला. लेटेस्ट कन्सिडर मॉलिक्यूल A हॅव्हिंग मास M1, B हॅव्हिंग मास M2 आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्सी आणि रोटेशनल कॉन्स्टंट काढलंच. आणि त्याच्यात फ्रिक्वेन्सी काढली वेगवेगळ्या, कुठली लिनियर फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तसंच आता सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर. आता आपल्याला काय करायचं, मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड ॲज अ स्प्रिंग. मॉलिक्यूल हा स्प्रिंगला कनेक्ट केलेला आहे असं कन्सिडर करायचं, कारण याच्यामध्ये मॉलिक्यूलला काय करायचं आपल्याला स्ट्रेच करायचं आणि कॉम्प्रेस करायचं, त्याच्यामुळं हा स्ट्रेच स्ट्रिंगसारखा असेल. त्याच्यामुळं आपल्याला इथं काय करायचं, बॉन्डचं डिस्टन्स चेंज करायचं. तर ठीक आहे, आपण हे आता नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके.